नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सलील आज घरीच होता. कॉलेजमध्ये दिलेली असाइनमेंट त्याला आज पूर्ण करून उद्या सबमिट करायची होती, परंतु त्याचं लक्ष विचलित होत होतं. कालचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. मॅडमसोबत तो कायराच्या घरी गेला होता. तिथे दोघींनी मनसोक्त मद्य घेतलं आणि त्यांनी सलीललाही मद्य घेण्यास प्रवृत्त केलं. कायरानं सलीलशी संवाद साधायला सुरुवात केली. सलील, तुमच्या अपर्णा मॅडम आणि माझी खूप वर्षांपासून मैत्री आहे. आम्ही कमी वेळा भेटतो, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ते एकमेकींना सांगत असतो. सलील शांतपणे ऐकत होता. म्हणजे त्या दिवशी तुझ्यात आणि मॅडममध्ये जे काही घडलं ते देखील मॅडमनं मला सांगितलंय बरं का. यावरती सलील लाजला. मॅडम, त्याला काय बोलावं सुचेना. कायरानं एक मिश्किल हास्य केलं. अरे लाजतोस काय? तू काही चुकीचं केलं नाही. उलट मला ते खूप आवडलं. बरं. तिनं त्याच्या समोर ठेवलेल्या ग्लासकडे कटाक्ष टाकला. अरे हे काय? हे संपव. आमचा दुसरा चाललाय. तुझा अजून पहिलाच नाही झाला तर? हो. त्याने गडबडीमध्ये ग्लास उचलला आणि तोंडाला लावला आणि एका दमात त्यानं ग्लास खाली केला. अरे सलील, सावकाश घे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, असं म्हणून त्यांनी त्याच्या हातातला ग्लास घेतला आणि तो पुन्हा भरला. आता सलीलला थोडी चढली होती. तो काहीसा मोकळा झाला होता. अगोदर तो अवघडल्यासारखा बसला होता आणि आता सोफ्यावरती रेलून बसला आणि बोलायला लागला. कायरा मॅडम, तुम्ही खूप छान आहात, पण मला अपर्णा मॅडम फार आवडतात. अपर्णा मॅडमने आपला दुसरा ग्लास अर्धा खाली केला होता. त्या शांतपणे सलीलचं बोलणं ऐकत होत्या. सलील पुढे बोलायला लागला. अपर्णा मॅडम म्हणजे आमच्या कॉलेजची शान आहेत. सगळी मुलं मॅडमला निहाळत असतात. आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा ते खूप घाण बोलतात. अगोदर मीही बोलायचो, पण अलीकडे कोणी जरी मॅडमबद्दल थोडंही वाईट बोललं की मला फार राग येतो. वा, विद्यार्थी असावा तर तुझ्यासारखा. पण मला एक सांग, ती मुलं घाण बोलतात म्हणजे नक्की काय बोलतात रे? यावर तो थांबला. जाऊ द्या मॅडम, ते मी नाही सांगू शकत. अरे तू जर नाही सांगितलंस तर ते काही तुझ्या मॅडमबद्दल बोलणं सोडतील का? पण तू जर आम्हाला सांगितलंस तर आम्हाला कळेल की कसं वागावं. सलील काही वेळ थांबला आणि मग ग्लास तोंडाला लावून उरलेली सारी संपवली. मॅडमला सारी मुलं आयटम म्हणतात, सेक्सी म्हणतात. यावर कायरा हसली. बस एवढंच? नाही मॅडम, याहीपेक्षा आणखी बरंच काही बोलतात, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत. नको सांगू, पण मला सांग, तुला मॅडमबद्दल काय वाटतं? अपर्णा मॅडमही यावरती लक्ष देऊन ऐकायला लागल्या. सलील बोलायला लागला. मॅडमनी माझं आयुष्य बदललंय. त्या माझ्यासाठी खूप काही आहेत. त्यांना पाहिलं नाही, भेटलो नाही तर मी अस्वस्थ होतो. आतापर्यंत शांत असलेल्या अपर्णा मॅडम म्हणाल्या, सलील, तुला मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आताही सांगते, आपल्यात जे काही आहे ते फक्त आपली शारीरिक गरज म्हणून आपण एकत्र आलो होतो. तुला माहीत आहे, आपल्या दोघात जे घडलं तेव्हा माझे मिस्टर इथे नव्हते. त्यामुळे माझी शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी मला तू योग्य वाटलास आणि तूही आपल्या परीक्षेमध्ये पास झालास. मला हवं ते सुख दिलंस आणि दुसरं हे तू कोणालाही सांगितलं नाहीस. त्या थांबल्या. तिनं पाहिलं, कायरा सोफ्यावर रेलून बसली होती, पण ती शांतपणे सारं ऐकत होती. मद्याची नशा तिच्यावरती देखील अंमल करत होती. सलील अवाक होऊन हे सारं पाहत होता. त्याला कळत नव्हतं मॅडम नेमकं काय म्हणू इच्छित आहेत. एकीकडे मॅडम त्याच्या गुण गात होत्या, तर दुसरीकडे आता आपल्याला पूर्वीसारखं खेळ खेळायला जमणार नाही असंही म्हणत होत्या. अशावेळी काय बोलावं हा प्रश्न त्याला पडला होता. दुसऱ्या बाजूला कायरा त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती. बोलता बोलता अपर्णा मॅडम थांबल्या आणि मग पुन्हा बोलायला लागल्या. सलील, तुझी उपासमार होऊ नये असं मला वाटतं. त्याच्या बोलण्यामध्ये आता गुंता वाढला होता. म्हणजे
मला कळलं नाही, सलील म्हणाला. सांगते. सलील, माणसाला 2 प्रकारच्या भुका असतात, एक शारीरिक आणि दुसरी मनाची. या दोन्ही प्रकारच्या भुका भागवण्यासाठी माणसं धावत असतात. सलील, तू अजून लहान आहेस, या साऱ्या गोष्टी तुला लगेच स्पष्ट कळणार नाहीत, परंतु या तुझ्या गरजा तुला पूर्ण करण्यासाठी तुलाही धावावं लागेल. पण तुला धावावं लागलं नाही कारण तू नशीबवान आहेस, कारण तुला मी भेटले. आता तुझी ओळख कायरा मॅडमशी करून देते. तुला आता काळजी करण्याची गरज नाही. सलील काहीसा चिंतित झाला. याचा अर्थ असा तर नाही ना मॅडम की तुम्ही माझं खातं कायरा मॅडमकडे ट्रान्सफर करताय? यावरती अपर्णा मॅडम खळखळून हसल्या. अरे नाही, तसं काही नाही. तुझं खातं माझ्याशीच जोडलेलं राहील, पण तुला वास्तव समजून घ्यावं लागेल. आता माझा नवरा कायमचा माझ्यासोबत राहायला आलाय, तेव्हा मला पूर्वीसारखं स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला भेटण्यासाठी तडफडत राहशील. हो ना मॅडम, ते तर होतच राहील, कारण मी तुमच्या प्रेमामध्ये खूप खोलवर बुडालोय. यावर मॅडम गंभीर झाल्या. सलील, प्रेम वगैरे काही नसतं, ते तुला आता कळणार नाही. खरी गरज असते ती शरीराची. यावर सलील काहीसा दुखावला. नाही मॅडम, असं बोलू नका. तुम्ही माझ्या प्रेमाचा अपमान करताय. ह्यावर मॅडम हसल्या. अरे, तू तर एकदम फिल्मी डायलॉग मारायला लागलास की. कायरा हे सारं ऐकत होती. तिने तिघांचे रिकामे झालेले ग्लास पुन्हा भरले. सलील, तुझं जे आहे ते चालू राहू दे, पण मला असं वाटतंय तू माझ्यासोबत काम करावंस. मॅडम, तुम्ही काय काम करता? माझं काम म्हणजे एक प्रकारे लोकांची सेवा करणं. म्हणजे फुकटात करायचं काम? नाही, अजिबात नाही. माझ्या कामातून लाखो रुपयांची उलाढाल होते. तुलाही हजारो रुपये कमवता येतील. आणि त्यासोबत तुला ते सुखही प्राप्त करता येईल, जे सुख मिळवण्यासाठी तरुण मुलं जीवाचं अगदी रान करत असतात. सलील विचारात पडला. अपर्णा मॅडम मद्याचा घोट घेत सलीलच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. सलील, या जगात अनेक सुंदर श्रीमंत स्त्रिया आहेत. त्यांना प्रश्न पडतो की आपल्याकडे असलेल्या पैशांचं करायचं काय. अशा स्त्रियांना कोणाचंही अधिपत्य मान्य नसतं. त्यांना त्यांचा ऐकणारा, त्या जसं म्हणतील तसं वागणारा पुरुष रात्रीसाठी हवा असतो. तो पुरवण्याची व्यवस्था मी करते. मग यात मी काय करावं? सलीलनं विचारलं. तुझी इच्छा असेल तर तूही यामध्ये येऊ शकतोस. तुला पैसा आणि शरीर सुख दोन्ही अगदी सहज प्राप्त करता येईल. पण तू यात यावंस असं मी तुला फोर्स करणार नाही. तुला काय वाटतं? सलील थांबला आणि नंतर बोलायला लागला. सॉरी, मला ही संकल्पनाच आवडत नाही. पैसा आणि शरीर सुखासाठी आपण काहीही करायचं नाही, हे मी करू शकत नाही. तो उठला आणि चालायला लागला. अरे सलील, रागावलास का? ही सूचना होती. करायचं नसेल तर सोडून दे. पण मग तू अपर्णा मॅडमनाही सोडणार का? नाही, त्यांना मी कसं सोडू? मग थांब, बघ त्या मग काय म्हणतायत. मग त्यानं अपर्णा मॅडमकडे पाहिलं. तिने हात पुढे केला. तो लोहचुंबकीय आकर्षणासारखा तिच्याकडे ओढला गेला. तिने त्याला मिठीमध्ये घेतलं. तिच्या त्या उबदार स्पर्शानं तो शांत झाला. आणि मग तिनं त्याचा चेहरा हातात धरला आणि काही वेळ त्याचा चेहरा पाहून तिनं त्याच्या ओठांचं एक दीर्घ चुंबन घेतलं. कायरा मग काहीच न बोलता आतमध्ये निघून गेली. आणि मग आता ते दोघे एकमेकांच्या शरीराशी मनसोक्तपणे खेळायला लागले. हलक्या आवाजामध्ये म्युझिक प्लेअरवरती गाणं वाजत होतं. तर मग मित्रांनो, आता तिथून पुढे काय घडलं हे मी तुम्हाला सांगायला नको. ते समजण्या इतपत तुम्ही मोठे आहात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून पुढे बरंच काही बाकी आहे. सलील एवढ्या सहजासहजी सुटणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.